झालाय, दगडी झाली आहे असं सांगितलं डॉक्टरांनी. 7-8 हजार रुपये खर्च पण केला, पण काहीच फरक नाही. नंतर मला पवार डॉक्टरांचा नंबर मिळाला, त्यांना फोन केला. त्यांनी बिनधास्त या म्हणून सांगितलं. कासेचं ऑपरेशन करून तो काढला आणि ऑपरेशन एकदम व्यवस्थित केलं. आणि मी समाधान आहे की त्यांनी एवढ्या सलाईन लावल्या, एवढी इंजेक्शनं, एवढी महागातली ट्रीटमेंट केली. अशा डॉक्टरांची सध्या गरज आहे. नाहीतर बरेच डॉक्टर आजकाल असे आहेत ते नुसतं पैसे लुटायचं, गोरगरिबांचे काही जाण नाही त्यांना. आता एवढं मोठं डॉक्टर आहे ती, पण आमच्यासाठी 4-5 तासाचा वेळ दिला त्यांनी. ते खूप आभार आहे त्यांचे. धन्यवाद. आता या ठिकाणी मादळमुट्टी हे गाव जरी लांब असलं तरीसुद्धा एका पशुमालकाची आपल्या प्राण्यावर असणारी श्रद्धा जी आहे ती, आणि त्याच्या दुखण्यासाठी कितीतरी डॉक्टरांचा सल्ला मदत घ्यावी लागते. अशा विवंचनेत पडलेल्या शेतकऱ्यांनी जर आपलं दुखणं बरं होत नसेल तर मग कुठंही फिरावं लागतं. आणि त्या संदर्भात या ठिकाणी या ताई आलेल्या आहेत, तर त्यांनी त्यांच्या गाईचं दुखणं आपल्याला व्हिडिओवर दाखवलेलं होतं आणि ते आपण बघून त्यांना निदानी सांगितलेलं होतं. अर्थात त्याप्रमाणे इथं त्यांना सेवा पण दिलेली आहे. तर त्यांची गाय लवकर बरी होईलच, दगडी आजार पण बरा होईल, गाय दुधालाही वाढेल, चांगली होईल. परंतु त्यांना जो कोणी सल्ला दिला की बाबा विकून टाका, काही बरंच होणार नाही, तर माझ्या मते असे सल्ले लोकांना देऊ नये. एखाद्याचं घर आपण बसवू शकतो म्हणजे त्याच्यातून नुकसान होऊ शकतं, तर आटोकाट प्रयत्न करून शेतकऱ्यांचा फायदा करण्याचा प्रयत्न करावा. आणि शक्यतो स्थानिक असणाऱ्या डॉक्टरांनी अशा शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, त्यांनीच ती मदत पुरवावी. आणि शक्य झाल्यास मी शेतकऱ्यांना जसा सल्ला देतो तसा मी गरजू पशुवैद्यकीय डॉक्टरांना सुद्धा मी देतो की त्यांनी कुणीही माझी मदत घ्यावी. आणि या ठिकाणी मी गायींना बरं करतो एवढंच मी या गायींना आश्वासन देतो. माझ्या बिलाची वगैरे मी कोणतीही काळजी केलेली नाही. मी गरिबांच्यासाठी खूपच सेवा म्हणजे तरी देऊ शकतो. धन्यवाद. ती गाय बरी होईल.